महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना असलेली गौतमी पाटील सदैव चर्चेत असते. तिचं सौंदर्य, अदा आणि तिचं नृत्य याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स असते. आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावणारी गौतमी हिच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. सोशल मीडियावरही गौतमी खूप ॲक्टिव्ह असते. अनेक पोस्ट करत चाहत्यांसोबत ती अपडेट्स शेअर करत असते. तिच्या नृत्याचे, नव्या कामाचे अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास बरेच लोक उत्सुक असतात. मात्र गौतमीनं नुकताच एक असा व्हिडिओ शेअर केलाय ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ गौतमीच्या लग्नाचा आणि त्यात ती चक्क तिच्या पतीसाठी थेट उखाणा घेताना दिसली आहे. हा व्हिडिओ पाहून लोक चांगलेच चक्रावले असून गौतमीचं लग्न कधी झालं, कोणाशी तिची गाठ जुळली असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनात आहेत. अवघ्या काही तासांपूर्वीच गौतमीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून हजारो लाईक्स आले असून त्यावर कमेंट्समधून प्रश्नांचा भडीमारही करण्यात आला आहे. हिरव्या रंगाची छान बुट्टे असलेली साडी, दागिने, केसात गजरा, डोक्यावर मुंडावळ्या आणि हसतमुख चेहरा अशा स्वरूपात असलेली गौतमी आणि तिच्या शेजारी मुंडावळ्या बांधून उभा असलेला तरुण पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. एखाद्या लग्नाचा व्हिडिओ असलेल्या या पोस्टमध्ये गौतमीने पतीसाठी खास उखाणाही घेतलाय आणि विशेष म्हणजे याचं एक गच्ची कनेक्शनही आहे. आता गौतमीनं कोणाशी लग्न केलं असा प्रश्न तुम्हालाही पडला ना? चला जाणून घेऊया. वधू वेशात कपाळाला मुंडावळ्या लावून उभ्या असलेल्या गौतमीनं नवरदेवासाठी खास उखाणाही घेतलाय. ना वायफाय ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट. ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट. हसतमुखानं असा उखाणा घेत लाजलेल्या गौतमीनं शेजारीच उभ्या असलेल्या ओंकारच्या खांद्यावर लाडानं डोकंच ठेवलं. तिचा उखाणा ऐकून उपस्थितांनी वाहवाह म्हणत टाळ्यांचा कडकडाट केला. आता हे सगळं ऐकूनही तुम्हाला गौतमीच्या लग्नाबद्दल प्रश्न पडलाय का? चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर खुद्द गौतमीनंच दिलं आहे. हा व्हिडिओ तिच्या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगचा एक भाग असल्याचं तिनंच सांगितलं आहे. मध्यंतरी गाजलेलं गच्चीवरून कशी दिसते हे लोकप्रिय गाणं आता पुन्हा रिमेक स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच गाण्यात ओंकार राऊत आणि गौतमी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या निमित्ताने गौतमी आणि हास्यजत्रा फेम ओंकार राऊत यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. गौतमीच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा प्रचंड पाऊस पडला आहे. ओंकार राऊत मस्त आहे, होऊनच जाऊ द्या मग आता, फायर अशी कमेंट एकानं केली. तर अनेकांनी दोघांना आगामी प्रोजेक्टसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सतत चर्चेत राहणारं एक नाव म्हणजे गौतमी पाटील. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे जन्मलेल्या गौतमीचा जीवन प्रवास हा केवळ एका डान्सरचा यशस्वी प्रवास नसून संघर्ष, वेदना, अपमान, जिद्द आणि पुनरागमनाची थरारक कहाणी आहे. ती आईच्या पोटात 9व्या महिन्यात असतानाच तिचे वडील घर सोडून गेले. लग्नाच्या वेळी उद्योगपती असल्याचं सांगून तिच्या आईची फसवणूक झाली होती आणि सत्य उघड झाल्यावर तिच्या आईसमोर आयुष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. आजोबांनी दोघींना आधार दिला, पण आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. गौतमीनं 8वी पर्यंत शिक्षण गावी पूर्ण केलं आणि नंतर मामांच्या मदतीने पुण्यात येऊन राजश्री शाहू मंदिर येथे 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. मात्र शिक्षणात तिचं मन कधीच रमत नव्हतं. 8वीत असताना तिनं पहिल्यांदा वडिलांना पाहिलं. तो क्षण भावनिक होता, पण त्यानंतर वडिलांची दारूची सवय, आईवर होणारी मारहाण आणि घरातील रोजचे वाद यांनी तिचं बालपण अस्थिर केलं. घरमालकानं घर खाली करण्यास सांगितल्यावर संसार पुन्हा तुटला. तिच्या आईनं बिस्लरी कंपनीत रोजंदारीवर काम सुरू केलं. दिवसाला 100 बॉटल पूर्ण केल्यावर केवळ 50 रुपये मिळत. पण नशिबानं पुन्हा घाव घातला आणि आईचा गंभीर अपघात झाला. डोक्याला टाके पडले, नोकरी गेली आणि घरात उपासमारीची वेळ आली. या परिस्थितीत गौतमीनं शाळा सोडली आणि कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घेतला. तिच्या आईच्या मैत्रिणीनं तिला एका आयोजकाशी भेट घडवून दिली आणि केवळ 15 वर्षांची असताना तिनं डान्स क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिला सुरुवातीला हेही माहीत नव्हतं की पायात गुरु घालावे लागतात. तिचा पहिला कार्यक्रम अकलूज लावणी महोत्सवात बॅक डान्सर म्हणून झाला आणि त्या कार्यक्रमासाठी तिनं मैत्रिणीकडून 500 रुपये उधार घेतले. योगायोगानं पहिलं मानधनही 500 रुपये होतं. सुरुवातीला तिनं आईला मी इव्हेंट करते असं सांगून सत्य लपवलं,
पण नंतर आईला कळल्यावर ती खूप रडली. तरीही घरची जबाबदारी आणि जगण्याची गरज यामुळे गौतमी मागे हटली नाही. विशेष म्हणजे तिनं कधीही पारंपरिक लावणीचे औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते. ती बॅक डान्सर म्हणूनच ओळखली जाऊ लागली आणि लोकांनी तिला डीजे सोरा डान्सर अशी हाक दिली. 2022 मध्ये हडपसर येथील एका कार्यक्रमातील तिचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात अश्लील स्टेप्स केल्याचा आरोप झाला. सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. काही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आणि तिच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तिनं माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला, स्वतःच्या चुका मान्य केल्या आणि पुढे अधिक संयम राखण्याचं आश्वासन दिलं. पण वाद इथेच थांबले नाहीत. त्यानंतर कथित MMS व्हायरल झाल्याने तिच्या आयुष्यात पुन्हा भूकंप आला. त्या व्हिडिओमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली. आता सगळं संपलं अशी भावना तिच्या मनात आली. तिनं काही काळ कार्यक्रम बंद केले आणि स्वतःला घरात कोंडून घेतलं. आई आणि मैत्रिणींच्या पाठिंब्यामुळे ती पुन्हा उभी राहिली. भीतीवर मात करून तिनं पुन्हा स्टेज गाठलं आणि आश्चर्य म्हणजे तिच्या पुनरागमनानंतरही प्रेक्षकांची गर्दी कमी झाली नाही, उलट वाढलीच. 500 रुपयांपासून सुरुवात करणारी गौतमी आज एका कार्यक्रमासाठी 2 ते 3 लाख रुपये मानधन घेते. महाराष्ट्रातील जात्रा, यात्रा, कॉलेज फेस्ट आणि खासगी कार्यक्रमांमध्ये तिची मोठी मागणी आहे. सोशल मीडियावर तिचे रील्स लाखो व्ह्यूज मिळवतात आणि ती फक्त डान्सर न राहता एक ब्रँड बनली आहे. तिच्या प्रवासात टीका, सामाजिक नैतिकतेचे प्रश्न, स्त्री-पुरुष भेदाचे मुद्दे, डिजिटल युगातील प्रसिद्धीची किंमत आणि मानसिक ताण या सगळ्यांचा संगम दिसतो. काहींसाठी ती वादग्रस्त आहे, तर अनेकांसाठी ती जिद्दीची प्रतीक आहे. गरिबी, तुटलेलं कुटुंब, अपघात, अपमान, व्हायरल वाद, मानसिक खाई या सगळ्यावर मात करून तिनं स्वतःची स्थान निर्माण केलं आणि आज ती महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या स्टेज परफॉर्मर्सपैकी एक आहे. तिची कहाणी सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास, मेहनत आणि कुटुंबाचा आधार असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. गौतमीच्या आयुष्यातील या प्रवासानंतर तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच परिपक्वता दिसू लागली. स्टेजवर दिसणारी तिची ऊर्जा, आत्मविश्वास आणि बिनधास्त देहबोली ही फक्त बाह्य बाजू आहे, पण त्यामागे सतत सावध राहणारी, प्रत्येक पावलावर स्वतःची प्रतिमा सांभाळणारी आणि अनुभवातून शिकलेली एक मुलगी उभी आहे. वादांनी तिला हादरवलं, पण त्याच वादांनी तिला स्वतःच्या मर्यादा, समाजाची मानसिकता आणि प्रसिद्धीची किंमत समजावून दिली. कार्यक्रमांमध्ये तिनं पोशाख, सादरीकरण आणि गाण्यांची निवडबाबत अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली. आयोजकांची स्पष्ट अटी ठेवल्या आणि स्वतःभोवती विश्वासू टीम तयार केली. आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर तिनं सर्वात आधी आईच्या सुखाचा विचार केला. घर, सुरक्षितता आणि स्थिर आयुष्य देण्याचा प्रयत्न केला. कारण तिच्या मते आईचं हसू हेच माझं खरं यश आहे. सोशल मीडियावरती सक्रिय असली तरी प्रत्येक पोस्ट मागे रणनीती असते. ट्रेंड्स, चाहत्यांशी संवाद, टीकेला संयमी उत्तर आणि सकारात्मक प्रतिमा ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण तिला ठाऊक आहे की आजची प्रसिद्धी उद्या टिकवण्यासाठी सतत मेहनत घ्यावी लागते. काही जण अजूनही तिच्यावर टीका करतात, तिच्या नृत्यशैलीवर प्रश्न उपस्थित करतात, पण त्याच वेळी हजारो चाहत्यांची गर्दी तिच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसते. टाळ्यांचा कडकडाट तिच्या नावानं होतो आणि स्टेजवरती आली की वातावरणात वेगळीच ऊर्जा निर्माण होते. गौतमी स्वतः सांगते की तिनं कधी मोठं स्वप्न पाहिलं नव्हतं, फक्त घर चालवण्यासाठी नाचायला सुरुवात केली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे आणि ती भविष्यात स्वतःची डान्स अकॅडमी सुरू करण्याचा, नवोदित मुलींना सुरक्षित आणि सन्मानानं या क्षेत्रात काम करण्याची संधी देण्याचा विचार करतेय. तिच्या आयुष्यात अजूनही चढ उतार आहेत, प्रसिद्धीबरोबर दबावही आहे, पण आता ती प्रत्येक संकटाकडे घाबरून न पाहता त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवते. कारण तिला माहीत आहे की तिची कहाणी ही केवळ वादांची नाही तर जिद्दीची आहे, केवळ टीकेची नाही तर उभं राहण्याची आहे आणि केवळ नृत्याची नाही तर स्वतःची ओळख निर्माण करण्याची आहे. या सगळ्या अनुभवांनंतर गौतमी अधिक मजबूत झाली आणि तिने एक गोष्ट स्पष्ट ओळखली की प्रसिद्धी ही जितकी झगमगती तितकीच नाजूक असते. एका व्हिडिओने नाव उंचावू शकतं आणि त्याच व्हिडिओने आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकतं. त्यामुळे तिने स्वतःच्या कामाकडे अधिक व्यावसायिक दृष्टीने पाहायला सुरुवात केली. प्रत्येक कार्यक्रमापूर्वी रिहर्सल, स्टेजवर सुरक्षा, आयोजकांची लिखित करार, सोशल मीडियावरील कंटेंटची काळजीपूर्वक निवड या गोष्टी तिच्या दिनचर्येचा भाग बनल्या. तिने मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली.
कारण सततच्या ट्रोलिंगमुळे आणि अफवांमुळे मनावर ताण येतो हे तिला प्रत्यक्ष अनुभवातून कळलं होतं. चाहत्यांच्या प्रेमामुळे ती प्रेरित होते, पण त्याच वेळी ती स्वतःला जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण तिला माहीत आहे की तिचा प्रवास अजून संपलेला नाही. गावोगावी होणाऱ्या कार्यक्रमांतून ती अनेक कुटुंबांची उपजीविका चालवते. तिच्या टीममधील डान्सर, वादक, लाईट आणि साऊंड टेक्निशियन, मेकअप आर्टिस्ट यांच्यासाठीही ती जबाबदार आहे आणि ही जबाबदारी तिला अधिक सजग बनवते. भविष्यात ती चित्रपटसृष्टीत किंवा वेब सिरीजमध्ये काम करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा आहेत, पण सध्या तिचं मुख्य लक्ष स्टेज परफॉर्मन्स आणि स्वतःची प्रतिमा अधिक सन्माननीय बनवण्यावर आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक पडझड तिला एक नवीन धडा देऊन गेली. विश्वास ठेवायचा तो स्वतःवर, आधार घ्यायचा तो कुटुंबाचा आणि उत्तर द्यायचं ते कामगिरीतून. म्हणूनच आज गौतमी पाटील ही केवळ एका कार्यक्रमातील नृत्य करणारी मुलगी राहिलेली नाही, तर संघर्षातून उभी राहिलेली, स्वतःचं स्थान निर्माण केलेली आणि प्रत्येक वादानंतर अधिक ताकदीने पुढे जाणारी एक जिद्दी व्यक्तिमत्व बनली आहे. तिच्या पुढील वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा बदल दिसून येतो, तो म्हणजे स्वतःच्या आयुष्याबद्दल अधिक गोपनीय आणि संयमी भूमिका घेण्याचा. आधी प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करणारी गौतमी आता वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक प्रतिमा यामध्ये स्पष्ट सीमारेषा ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रसिद्धीमुळे येणारं आकर्षण, जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारे अनोळखी लोक, अफवा पसरवणारे खाते या सगळ्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने कायदेशीर सल्लागार आणि विश्वासू मॅनेजमेंट टीमची मदत घ्यायला सुरुवात केली. तिच्या कार्यक्रमांमध्ये आता अधिक शिस्त, ठराविक वेळापत्रक आणि सादरीकरणात सुसंस्कृतपणा दिसून येतो, कारण तिला जाणवतं की लोकप्रियता टिकवायची असेल तर केवळ चर्चेत राहून चालत नाही, तर दर्जाही वाढवावा लागतो. काही गावांमध्ये तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी झाली, तर काही ठिकाणी तिचं स्वागत मोठ्या उत्साहाने झालं. या विरोधाभासातूनच तिने समाजाच्या विविध मानसिकता जवळून अनुभवल्या. ती अनेकदा सांगते की लोकांनी मला चुकीचं समजलं तरी चालेल, पण मी स्वतःला चुकीचं समजू नये, आणि हीच तिच्या नव्या टप्प्याची ओळख ठरते. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर तिने आईसाठी सुरक्षित घर, स्वतःसाठी स्थैर्य आणि भविष्यासाठी बचत यावर भर दिला, कारण तिला गरिबीचे दिवस विसरलेले नाहीत. आजही स्टेजवर उभं राहताना तिच्या मनात थोडी भीती, थोडा आदर आणि खूप कृतज्ञता असते. भीती पुन्हा एखादा वाद निर्माण होऊ नये म्हणून, आदर प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आणि कृतज्ञता त्या संघर्षासाठी ज्याने तिला घडवलं. तिची कहाणी अजून लिहिली जात आहे आणि प्रत्येक नवीन कार्यक्रमासोबत ती स्वतःला पुन्हा सिद्ध करत आहे की वादांच्या धुरातूनही यशाची ज्योत तेजस्वी राहू शकते. याच टप्प्यावर गौतमीच्या आयुष्यात आत्मपरीक्षणाचा काळही आला. प्रसिद्धी, पैसा आणि चाहत्यांची गर्दी असूनही मनात कुठेतरी एक शांत प्रश्न उभा राहू लागला. मी नेमकं कोणासाठी आणि कशासाठी धावत आहे? संघर्षाच्या काळात जगणं हेच ध्येय होतं, पण आता जगण्यापलीकडे स्वतःची ओळख अधिक सन्मानाने घडवण्याची इच्छा तिच्या मनात आकार घेऊ लागली. ती स्वतःच्या सादरीकरणात पारंपरिक लावणीची छटा वाढवण्याचा प्रयत्न करू लागली, वेशभूषेत अधिक मराठीपणा आणू लागली आणि स्टेजवरील संवादात प्रेक्षकांची थेट भावनिक नातं जोडू लागली. तिला जाणवलं की लोक फक्त तिचा नृत्य पाहायला येत नाहीत, तर तिच्या आत्मविश्वासाची झलक अनुभवायला येतात. म्हणूनच ती प्रत्येक कार्यक्रमात केवळ गाण्यावर थिरकत नाही, तर आपल्या संघर्षाची ऊर्जा त्या स्टेजवर ओतते. तिने काही सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग घेण्यास सुरुवात केली. गरजू मुलींना मदत, महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन, कारण तिला वाटतं की समाजाने दिलेलं प्रेम परत देणं हीही एक जबाबदारी आहे. आज तिच्या नावाभोवती अजूनही चर्चा होतात, मतमतांतरे होतात, पण एक गोष्ट निर्विवाद आहे. गौतमी पाटील ही केवळ वादग्रस्त चेहरा नाही, तर सतत स्वतःला नव्याने घडवणारी, चुका मान्य करून पुढे जाणारी आणि प्रत्येक पडझडीनंतर अधिक मजबूत होणारी एक जिद्दी कलाकार आहे. आणि कदाचित हाच तिच्या प्रवासाचा खरा सार आहे. तिच्या या प्रवासाकडे थोडं दुरून पाहिलं तर लक्षात येतं की गौतमीची कहाणी ही केवळ एका डान्सरची चरित्रकथा नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रातून मोठ्या व्यासपीठावर पोहोचलेल्या एका मुलीची सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचाल आहे. ज्या समाजात स्त्रीच्या कपड्यांवर, हालचालींवर आणि निवडींवर लगेच प्रश्न उपस्थित होतात, त्याच समाजात हजारो लोक तिचे कार्यक्रम पाहण्यासाठी तासनतास उभे राहतात. हा विरोधाभास तिलाही विचार करायला भाग पाडतो. प्रसिद्धीमुळे तिला अनेक ऑफर्स मिळाल्या, जाहिराती, म्युझिक व्हिडिओ, विशेष उपस्थिती, पण प्रत्येक संधी स्वीकारताना आता ती अधिक सावध असते, कारण तिला माहीत आहे की एक चुकीचा निर्णय पुन्हा वाद निर्माण करू शकतो. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं.
कारण जेव्हा सगळे दूर गेले, ट्रोलिंग सुरू झालं, तेव्हा तिला उभं केलं ती तिच्या आयुच्या शब्दांनी आणि स्वतःच्या जिद्दीने. आज ती स्टेजवर उभी राहते तेव्हा तिच्या डोळ्यात केवळ चमक नसते, तर अनुभवांची खोलीही असते. टाळ्यांचा आवाज तिला आनंद देतो, पण शांत रात्री तिला तिच्या भूतकाळाची आठवण करून देतात आणि ती अधिक कृतज्ञ बनते. भविष्यात ती स्वतःचं प्रोडक्शन हाऊस, डान्स ट्रेनिंग सेंटर किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांची स्वतःची टीम उभी करण्याचं स्वप्न पाहते, जेणेकरून तिच्यासारख्या परिस्थितीतून येणाऱ्या मुलींना सुरक्षित आणि सन्माननीय व्यासपीठ मिळेल. तिच्या कहाणीचा शेवट अजून लिहिला गेलेला नाही. प्रत्येक नवीन दिवस तिच्यासाठी एक नवा अध्याय आहे आणि त्या प्रत्येक अध्यायात ती स्वतःला पुन्हा सिद्ध करत आहे की संघर्ष हा शेवट नसतो, तोच यशाच्या दिशेने नेणारा पहिला पाऊल असतो.